धनंजय ठाकरे, आपल्याला विनंती आहे की आपण नमस्कार. समतेची गंगा दारोदारी पोहोचवणारे राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांना कृतीतून साकारणाऱ्या नामदार अजितदादा पवार साहेब, सन्माननीय व्यासपीठ आणि उपस्थित महानुभाव, मी धनंजय पुष्पलता करवरे ठाकरे बुलढाणा जिल्ह्यातील चिखली या छोट्याशा गावामधून येतो. आणि छोट्याशा गावामधून येणारे जेवढे लोक आहेत, शेतकरी कुटुंबातून येणारे जे मुलं आहेत, त्यांची मोठी मोठी स्वप्न असतात. मी सुद्धा एक स्वप्न बघितलं होतं, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स या जागतिक मानांकित विद्यापीठात जाण्याचं, आणि ते स्वप्न पूर्ण झालं. मास्टर ऑफ पब्लिक पॉलिसी या जागतिक स्तरावरील 3ऱ्या क्रमांकाच्या कोर्सला मला ॲडमिशन मिळाली. जवळपास 36 देशांमधील 70 विद्यार्थ्यांमध्ये बसण्याचा मान मिळाला. त्यांची विचारांची देवाणघेवाण झाली, परंतु अनेक जबाबदाऱ्या सुद्धा मागे होत्या. आणि मला इथे सांगावं वाटतं की जेव्हा मी परत येण्याचा निर्णय घेतला, तर त्यावेळी मला अनेक जण म्हणायचे की तू परत काय येतोय, तिथे थांबू शकतो, तिथे तू तुझं करिअर करू शकतो. तिथल्या UK सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये माझं सिलेक्शन झालं, तिथल्या वर्ल्ड बँकमध्ये सुद्धा माझं सिलेक्शन झालं. परंतु मला एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वाक्य नेहमी आठवलं, कारण मी त्याच विभागामध्ये शिकलो जिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिकले. आणि त्यांनी म्हटलं होतं भारतामध्ये परत येताना की आय रिटर्न नॉट विथ द डिग्रीज अलोन बट अ फायर टू इग्नाइट सोल ऑफ अ नेशन. आणि तीच ठिणगी परत मी एक घेऊन परत आलो. मला इथे फक्त एकच गोष्ट सांगायची आहे की ज्ञान हे एक केवळ वैयक्तिक उन्नतीचं साधन नसतं, तर ती एक जबाबदारीची मशाल असते. आणि त्या मशालीच्या माध्यमातून आपण समाजाच्या अंधारात कुठेतरी प्रकाश देण्याचं काम करू शकतो. जेव्हा मुलं हे परदेशात जातात आणि परदेशामध्ये जाऊन शिक्षण घेतात, तेव्हा त्यांच्या कुटुंबांना किंवा सगळ्यांना असं वाटतं की ही आपल्या कुटुंबाची आर्थिक प्रगती होईल, आपलं कुटुंब खूप मोठं होईल. परंतु आपल्या मागे खूप उदाहरणं आहेत. ते उदाहरणं म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळात जेवढे लोक हे भारताबाहेर गेलेत, शिक्षण घेऊन आलेत, ते परत वापस आल्याने त्यांनी सामाजिक उत्थानाचं काम केलं. आपण ती जबाबदारी लक्षात घेतली पाहिजे आणि परत येऊन देशाची सेवा केली पाहिजे. विद्यार्थ्यांनी परत येऊन महाराष्ट्राची सेवा करावी अशी अपेक्षा असते. पण तीच गोष्ट ही लक्षात घेऊन मी परत आलो आणि महाराष्ट्र आणि तिथे लंडनमध्ये बसून तिथल्या सरकारसाठी धोरणं लिहिणं आणि तिथल्या कल्याणकारी काम करणं, यापेक्षा मला बरं वाटलं की महाराष्ट्रामध्ये येऊन महाराष्ट्र शासनासाठी, सरकारसाठी काहीतरी धोरणं लिहावीत आणि इथल्या समाजाच्या कल्याणासाठी काम करावे. मी इथे ग्वाही देतो की मी 100% आपल्या समाजासाठी, वंचितांसाठी आणि उपेक्षितांसाठी काम करेल. धन्यवाद. ज्ञानाचा वारसा हा असाच असतो.